बातमी जालन्यातून आहे। महावितरणनं वीज पुरवठा खंडित केलेला असताना सर्व्हिस वायर टाकून 25 लाखांची वीज चोरी करणाऱ्या भागवत बावणे यांच्यावर महावितरण कंपनीनं गुन्हा दाखल केलाय। बावणे यांनी गतवर्षीही त्यांच्या व्यवसायासाठी 1.5 कोटी रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे। बावणे यांच्या राजवर्धन ॲग्रो या नावानं व्यावसायिक वीज जोडणी महावितरणकडून देण्यात आली होती। बावणे यांनी वीज बिल थकल्यानंतर महावितरणच्या तारेवर सर्व्हिस केबल टाकून ही वीज चोरी केल्याचा आरोप महावितरणच्या अभियंत्यांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात केलाय। दरम्यान या प्रकरणी जालना पोलीस अधिक तपास करतायत। यापूर्वी सुद्धा बावणे यांच्या विरोधात महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनार यांच्या पथकानं 25 एप्रिल 2024 ला तपासणी केली असता तो लघुदाब वाहिनीवर सर्व्हिस वायर टाकून व्यवसायासाठी वीज चोरी करताना आढळून आला होता आणि यापूर्वी सुद्धा त्याने 1,49,03,000 वीज चोरी केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करतायत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विश्वास सोळुंके आहेत। विश्वास, लक्ष्मण सोळुंके आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, इथे वीज चोरीचा प्रकार उघडकीस आलाय, नेमकं काय घडलंय? निश्चितपणे बघू शकतो की आपण जालन्यामध्ये हा वीज चोरीचा प्रकार उघड झालेला आहे। तब्बल 1,49,00,000 रुपयाची वीज चोरी केल्या प्रकरणी आता सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये जे महावितरणचे अभियंते यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की भागवत बावणे असं या वीज चोरी करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे, कारण की गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी वीज बिल न भरल्यामुळे त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता आणि वीज पुरवठा खंडित केल्याच्या नंतर यांनी जे लघुदाबाची जी वाहिनी असते त्या वाहिनीवर सर्व्हिस केबल टाकून ही वीज चोरी केलेली आहे। आपण बघू शकतो की 1.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची चोरी केली होती। म्हणून या प्रकरणी जे महावितरणचे अभियंता आहे यांच्या पथकानं त्या ठिकाणी दाखल झालं। त्यावेळेस त्यांना हा संपूर्ण प्रकार समोर आला आणि त्यानंतर आता या प्रकरणी बावणे विरोधात आता सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अद्यापपर्यंत बावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नसलं तरी या प्रकरणी पोलीस अधिक तपास करून बावणे यांची चौकशी करण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण चौकशीतून आणखी काही प्रकार समोर येण्याची सुद्धा शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।